यशस्वी बना. बी स्मार्ट, यशस्वी बना. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. विजेते व्यायामशाळेत घडत नाहीत. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. अ डिझायर, अ ड्रीम, अ विजन. विजेते जे असतात ते त्यांच्यामध्ये खोल जास्त काहीतरी असतं, म्हणजे एक तीव्र इच्छा, स्वप्न आणि दूरदृष्टी. डिझायर तीव्र इच्छा, ड्रीम स्वप्न, विजन दूरदृष्टी. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. त्यांच्यामध्ये कौशल्य आणि इच्छाशक्ती असावी लागते. स्किल कौशल्य, विल इच्छा. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. पण जी इच्छा आहे ती कौशल्यापेक्षा अधिक तीव्र असावी लागते. मस्ट बी असलीच पाहिजे. स्ट्रॉंगर अधिक मजबूत, अधिक सशक्त, अधिक तीव्र. स्किल कौशल्य. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर. थ्राईव्ह भरभराट, समृद्धी. यशस्वी व्यावसायिक असतात ते याच पद्धतीनं भरभराटीस पोचतात, समृद्धीस जातात. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. आपल्या सगळ्यांकडं नैसर्गिक प्रतिभा असते. टॅलेंट्स प्रतिभा, टॅलेंट्स प्रतिभा. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट आवर गोल इन लाईफ. आपण जर समजा असं निश्चित प्रतिभा वापरली तर आपल्या जीवनातलं ध्येय आपण साध्य करू शकतो. सेट म्हणजे काय माहिती आहे का? निश्चित करणे, एखादी गोष्ट निश्चित करणे. वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. आणि आपण आयुष्यात सहजपणे यश प्राप्त करू शकतो. वी शॅल नॉट अचीव आवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. आपण आपले ध्येय साध्य करू शकत नाही जर आपण कृती केली नाही तर. म्हणजे मला आता 99% मार्क पडायचे आहेत आणि मी कृती काहीच करत नाही आहे. मला 98% मार्क पडायचे आहेत, मी कृती काहीच करत नाही आहे, तर काहीही होणार नाही. कृती करावी लागेल, भरपूर अभ्यास करावा लागेल, रोजच्या रोज होमवर्क करावं लागेल. म्हणूनच वी शॅल नॉट अचीव आवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. आपण जोपर्यंत कृती करत नाही तोपर्यंत आपण आपलं ध्येय साध्य करू शकत नाही. अचीव साध्य करणे. सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल ॲसेट्स. तुम्ही जेव्हा एखादं ध्येय निश्चित करता तेव्हा 2 मौल्यवान असे गुण असतात. ॲसेट्स गुण, ॲसेट गुण, मालमत्ता या अर्थी वापरला जाणारा शब्द. व्हॅल्युएबल मौल्यवान, व्हॅल्युएबल मौल्यवान. आणि सेटिंग म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे निश्चित करणे. जेव्हा ध्येय निश्चित करता तेव्हा 2 महत्त्वाचे गुण असतात. अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी, अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. आता सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी म्हणजे काय? तर तुमच्याकडे जे मूळचे गुण आहेत ना त्याची जाण असणे स्वतःलाच, मला हे जमतं बरं का करायला. आणि स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. स्टेपिंग स्टोन म्हणजे काय माहिती आहे का? तर आपल्या ज्या अडचणी येणार आहेत, म्हणजे जेव्हा म्हणतात ना की अपयश हीच यशाची पायरी, त्याला स्टेपिंग स्टोन म्हणायचं. अपयश हीच यशाची पायरी. तर इल्युमिनेट म्हणजे काय? तर एखादा घटक, एखादी घटना, एखादा प्रसंग आपल्याकडं अधोरेखित होणे, जास्त प्रमाणात लक्षात राहणे. आपण जास्त प्रमाणात लक्ष देऊन अपयश हीच यशाची पायरी समजून जर तो मार्ग चालत राहिलो तरच आपल्याला यश प्राप्त होऊ शकतं. अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी म्हणजे आपल्याकडं जे मूळचे गुण आहेत त्याची जाण असणे. स्टेपिंग स्टोन, अपयश हीच यशाची पायरी आहे असं समजणे. इल्युमिनेट म्हणजे काय? तर एनलायटन करणे, म्हणजे जास्त प्रमाणात लक्ष देणे. गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. ॲट द हेल्म ऑफ फ्रेज आहे, इन चार्ज ऑफ. ॲट द हेल्म ऑफ, इन चार्ज ऑफ. धुरा सांभाळणे. धुरा म्हणजे काय? जबाबदारी. जबाबदारी, आयुष्यातली जबाबदारी सांभाळण्याचं ध्येय आपल्याकडं येऊ शकतं. परसिंग देम एक्नॉलेजेस बेटर फ्युचर सिच्युएशन. त्याचबरोबर आपण
जे पोचपावत्या आहेत म्हणजे आपल्या भविष्यात घडणाऱ्या प्रसंगाच्या त्याचा पाठपुरावा जर केला, दे हेल्प टू स्टीर अ कोर्स ऑफ लाईफ रादर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग थिंग्स हॅपन. तर स्टीर म्हणजे चॅनलाइज, स्टीरचा समानार्थी चॅनलाइज. म्हणजेच काय, तर थोडक्यात एखादी गोष्ट जी आहे ना ती जास्त प्रमाणात सांगणे. स्टीर म्हणजे एखादी गोष्ट जास्त प्रमाणात उद्देशून सांगणे. तर ड्रिफ्टिंग म्हणजे काय, वाहत जाणे. ड्रिफ्टिंग वाहत जाणे. तर एखादी गोष्ट जी घडत असते ना ती घडत असताना आपण जे गोष्ट एखाद्या गोष्टीच्या बाजूने वाहत जातो, म्हणजे बाबा तेच करायचं आहे मला, असं सतत दिवसभर वाटत असतं, त्याला म्हणायचं ड्रिफ्टिंग. आता तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर ह्या ज्या गोष्टी आहेत आपण वर सांगितलेल्या, की आपल्याकडच्या मूळच्या गुणांची जाण किंवा अपयश आलं तरी चालते, मी प्रयत्न सोडणार नाही, ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्याच गोष्टी तुम्हाला भविष्यात चांगली परिस्थिती निर्माण करून देऊ शकतात. सेटिंग गोल्स मे अपियर इझी बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. आपल्याला ध्येय निश्चित करणं सोपं वाटतं, पण काही जणांना ते अगदी आव्हानात्मक वाटतं. चॅलेंजिंग, आव्हानात्मक. फिअर ऑफ फेलर मे बी अवॉइडेड इन द अब्सेन्स ऑफ एनी गोल्स. तर आता फिअर ऑफ फेलर म्हणजे काय, अपयशाची भीती. फेलर, अपयश. मे बी अवॉइडेड म्हणजे टाळलं पाहिजे, टाळलं जाऊ शकतं. इन द अब्सेन्स ऑफ एनी गोल्स म्हणजे जर समजा तुमचं काहीच ध्येय नाही आहे तर तुम्ही अपयशाची भीती टाळू शकता. आफ्टर ऑल, काही झालं तरी वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. एखाद्याला ठरवावंच लागतं की आयुष्यात शेवटी काय मिळवायचं आहे, आयुष्यात शेवटी काय करायचं आहे. थोडक्यात काय, आता 10वी तुमची झाली की तुम्हाला ठरवावंच लागणार आहे, सायन्स साईडला जायचं, आर्ट्स साईडला जायचं की कॉमर्स साईडला जायचं. कॉमर्स साईडला जाऊन CS करायचं का सायन्सला जाऊन इंजिनियर व्हायचं, डॉक्टर व्हायचं, किंवा आपल्या आर्ट्सला जाऊन प्राध्यापक व्हायचं, PhD करायची, हे किंवा एखादी लँग्वेज शिकायला परदेशात जायचं, हे तुम्हाला ठरवावंच लागेल. तसं आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. काही झालं तरी एखाद्याला ठरवावंच लागतं शेवटी काय करायचं आहे आयुष्यात. टू अकॉम्प्लिश गोल्स एक्सपर्ट्स रिकमेंड अ 5 स्टेप अप्रोच. आता अशी पूर्तता करायची असल्यावर ध्येयाची जे तज्ज्ञ लोक असतात ना तर ते काय करतात, रिकमेंड म्हणजे तुम्हाला सुचवतात. रिकमेंड म्हणजे सुचवतात की तुम्ही पूर्तता करायची आहे ध्येयाची तर तुम्हाला 5 पद्धती वापराव्या लागतील. 5 पद्धती तुम्हाला, अप्रोच म्हणजे पद्धती, 5 पायऱ्या ज्या आहेत पद्धतीच्या, 5 पायऱ्या आहेत त्यातल्या आयुष्यात, तर त्या तुम्हाला वापरायला लागतील. स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. तर स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक म्हणजे कसं असतं माहिती का, खास एक शीर्षक त्यांनी दिलेलं आहे बघा खाली, स्पेसिफिक रुब्रिक. त्याच्यासाठी तुम्हाला 5 हे दिलेले आहेत, स्पेसिफिक, मेजरेबल. तर ते स्मार्टमधले शब्द आहेत. म्हणजे बघा, S स्पेसिफिक, M मेजरेबल, A अचिवेबल, R रिअलिस्टिक, T टाईम बाउंड. तुम्ही पलीकडे जर शब्द बघितले आलेले, रुब्रिक दिलेलं आहे शीर्षक. स्मार्ट गोल्स आर मेथडॉलॉजी. मेथडॉलॉजी म्हणजे पद्धतशास्त्र ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. तर एक पद्धतशास्त्र आहे की तुम्ही यशापर्यंत पोहोचायचं असेल तर असा विचार केला पाहिजे. स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाईम बाउंड. तर स्मार्ट हा शब्द प्रतिनिधित्व करतो, स्टँड्स फॉर प्रतिनिधित्व करतो खास गोष्टींचं. म्हणजे कुठल्या, तर मेजरेबल म्हणजे मोजण्यायोग्य, अचिवेबल साध्य करण्यायोग्य, रिअलिस्टिक म्हणजे वास्तवता दर्शवणाऱ्या गोष्टी, वास्तवता दर्शवणाऱ्या गोष्टी, आणि टाईम बाउंड. टाईम बाउंड म्हणजे थोडक्यात काय, तर कालमर्यादित, कालमर्यादित. लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगते. स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. तर आपल्याकडं जे स्मार्ट हा जो शब्द आहे ते एक पद्धतशास्त्र आहे लोकांना यशापर्यंत पोहोचू देण्याचं. स्मार्ट स्टँड्स फॉर अ स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाईम बाउंड.
स्मार्ट हा शब्द प्रतिनिधित्व करतो कशाचं, तर स्पेसिफिक ह्या शब्दाचं. म्हणजे थोडक्यात वैशिष्ट्यपूर्ण, खास. मेजरेबल म्हणजे परिमाण दाखवणारं. अचिवेबल म्हणजे साध्य करण्याजोगं. आणि रिअलिस्टिक वास्तववादी. टाईमबाउंड म्हणजे आपल्याला कालमर्यादा दर्शवणारं. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक शीर्षक. टायटलचा सख्खा भाऊ. रुब्रिक शीर्षक. ते आपल्याकडं यशस्वी बनायचं आहे ना, त्यासाठी खास शीर्षक दिलेलं आहे. स्पेसिफिक म्हणजे काय, तर तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर स्पेसिफिक तुम्ही पाहिजे. स्पेसिफिक इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. म्हणजेच काय, इन्व्हॉल्व्स म्हणजे समावेश असणे. तर तुम्हाला सुधारणा करायची असेल आयुष्यात, तर खास अशी गोष्ट तुम्ही स्वतःची ओळखली पाहिजे. द मोर स्पेसिफिक द एरिया, द मोर रिफाईन्ड द अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. जेवढं म्हणून तुम्हाला स्वतःमधला खास विभाग कळेल, खास भाग कळेल, तेवढं तुम्ही खास करून स्वतःला गोल साध्य करण्याच्या दृष्टिकोनातनं, ध्येय साध्य करण्याच्या दृष्टिकोनातनं पाहाल. इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड्स द गोल. खरं तर असे मापदंड ठरवणं, सेट म्हणजे ठरवणं, पॅरामीटर्स मापदंड, आणि त्या दिशेनं, ध्येयाच्या दिशेनं काम करणं हे तसं सोपं आहे. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, व्हॉट एक्झॅक्टली इज द कपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच. जर तुम्ही घर बांधत असाल, इमारत बांधत असाल, तर क्षमता काय आहे, म्हणजे त्या गोष्टीची क्षमता किती आहे, किती वेळापर्यंत हे काम केलं पाहिजे, हे सगळं ठरवलं जातं. थोडक्यात काय, एखादी इमारत बांधायची आहे, त्याचा पाया जर चांगला असेल तर वर 3 मजली, 4 मजली, 5 मजली, 10, 27, 35 मजल्यापर्यंत बांधता येतं. जर त्याचा पायाच चांगला नसेल तर 2 मजली, 3 मजलीच बांधावं लागतं. 3ऱ्या मजल्यावर स्लॅबसुद्धा घालता येत नाही. हे जसं ठरवावं लागतं आयुष्यात, तसाच मापदंड तुम्ही तुमचं ध्येय ठरवताना केलात तर ते अधिक चांगलं होईल. सेकंड, मेजरेबल म्हणजे काय, तर आपल्याला एखादी गोष्ट जी आहे परिमाण दर्शवते. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. तर तुम्ही एखाद्या ध्येयाचं परिमाण जेव्हा ठरवत असता, म्हणजे खास करून प्रगती करत असताना, एखाद्या ध्येयाची प्रगती करत असताना, एखादं ध्येय तुम्ही ठरवत असताना जे काही घडत असेल, जे काही पुढं सुरू आहे, तर त्या ज्या गोष्टी आहेत खास करून तुमच्या आयुष्यात प्रगतीच्या दिशेने नेणाऱ्या, मार्ग ठरवणाऱ्या, त्याचं परिमाण तुम्हाला पाहावं लागेल. दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रू आउट द गोल पिरियड. बेंचमार्क परफॉर्मन्स म्हणजे कामगिरी मोजण्याचं साधन. बेंचमार्क परफॉर्मन्स म्हणजे कामगिरी मोजण्याचं साधन. थ्रू आउट द गोल पिरियड, तुमचं ध्येय ठरवण्याचा जो मार्ग आहे ना, तर तो संपूर्ण आयुष्यभर तुम्हाला बेंचमार्क परफॉर्मन्स द्यावा लागेल. इन्क्लुडिंग एरिया टू इम्प्रूव्ह. ज्या गोष्टीचा तुम्ही समावेश तुमच्या आयुष्यात केला आहे, म्हणजे ठरवण्यासाठी की मला काय करायचं आहे, हे ठरवण्यासाठी तुम्ही ज्या गोष्टीचा परिणाम तुम्हाला आता बघायचा आहे, म्हणजे बाबा थोडक्यात तुम्ही काय, अगदी माझ्या भाषेत आणि तुमच्या सोप्या भाषेत सांगायचं तर बेंचमार्क परफॉर्मन्स हा शब्द तुमच्यासाठी तसा नवीन असेल. कामगिरी मोजण्याचं साधन म्हणजे काय, तर तुम्ही आता बेंचवर बसता, पहिल्या बेंचवर, दुसऱ्या बेंचवर, आणि तिथं तुम्ही जे काही अभ्यास करून मार्क पाडता, मग आता त्याचा अर्थ इथं घ्यायचा नाही. इथं अर्थ असा घ्यायचा आहे की तुम्हाला समजा 100पैकी 99 पडले आणि 100पैकी 100 पडले, तर 100पैकी 100 पडणारा पुढं असणार आहे त्याला, आणि ते टिकवून ठेवले त्याने मार्क. बेंचमार्क परफॉर्मन्स म्हणायचं की माझी कामगिरी काय होती, मागच्या वर्षी मला 97 होते, ह्या वर्षी मला 98 आणि पुढच्या वर्षी मला 99%. म्हणजे तुमचा बेंचमार्क परफॉर्मन्स सुधरत चालला आहे, इम्प्रूव्ह होतो आहे. अदरवाईज तुमचे मार्क जर कमी होत गेले तर तो इम्प्रूव्ह होत नाही आहे. आणि म्हणजेच बघा,
करोडो इंजिनिअरिंग करून लोक बाहेर पडतात, विद्यार्थी बाहेर पडतात, पण काही विद्यार्थ्यांना 50-60 हजाराची नोकरी लगेच लागते, कारण त्यांचा बेंचमार्क परफॉर्मन्स चांगला असतो. म्हणजे त्यांची जी कामगिरी असते सातत्यानं त्यांचा प्रगतीचा आलेख वर चढत असतो. म्हणून परत एकदा सांगते, क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. तर क्वांटिफाईंग म्हणजे काय? परिणाम घडवणारे जे मार्ग आहेत आपल्या आयुष्यात पण ध्येय ठरवताना येतात तर ते आपण प्रगतीच्या दिशेने नेले पाहिजेत. दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रू आउट द गोल पिरियड इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह. आणि मग त्यामुळे होतं आहे काय की जेव्हा आपण म्हणजे ठरवतो की बाबा मला असं करायचं आहे, तर तो तुम्ही प्रगतीच्या दिशेचा मार्ग असेल, तुमचा कायम रिझल्ट चांगला ठेवायला असेल, तर तुमच्या या विभागामध्ये त्या तुमच्या काही प्रगतीमध्ये सुधारणा होते. इम्प्रूव्ह सुधारणा. व्हाईल प्लेईंग म्हणजे खेळत असताना, व्हाईल प्लेईंग फुटबॉल वन्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन्ड. फुटबॉल खेळत असताना एकाची भूमिका आणि स्थिती ही स्पष्टपणे तिथं डिफाईन्ड म्हणजे नमूद केली गेली पाहिजे. डिफाईन्ड म्हणजे काय? थोडक्यात नमूद केली गेली पाहिजे. डिफाईनचा अर्थ निश्चित करणे, नमूद करणे. आणि व्हाईल म्हणजे असताना, तर आणि क्लिअरली म्हणजे स्पष्टपणे. तर तुम्ही जेव्हा एखादा खेळ खेळत असता, थोडक्यात क्रिकेट घेऊया आपण, तो रेग्युलर तुमचा आवडता खेळ आहे. क्रिकेट खेळताना तुमचं ठरलेलं असतं की ह्या व्यक्तीनं इथं उभं राहायचं बॅटिंग करायचं, ह्या व्यक्तीने इथं उभं राहायचं बॉलिंग करायचं. उगाच कुठं पण कुणीही उभं राहून चालत नाही. क्षेत्ररक्षक असतात ते बाजूला उभेच असतात, फिल्डर्स. असं तुम्ही ध्येय खेळत असताना जसं ठरवता ना, तसं आयुष्यात तुमच्या करिअरचे निर्णय घेताना सुद्धा तुम्ही ठरवलं पाहिजे. अचिवेबल म्हणजे काय? साध्य करता येण्याजोगा. अचिवेबल साध्य करता येण्याजोगा. सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डेझिग्नेटेड पिरियड ऑफ टाईम. म्हणजे काय? तर ठरवून दिलेला वेळ. डेझिग्नेटेड म्हणजे ठरवून दिलेला वेळ, ठराविक कालावधी. तर डेझिग्नेटेड म्हणजे ठराविक कालावधी. तर ठराविक कालामध्ये तुम्ही तुमचं ध्येय पूर्ण केलंच पाहिजे. म्हणजे समजा तुम्हाला होमवर्क दिला आहे, तुम्ही जर आज केला नाही, उद्या केला नाही, परवा केला नाही, 8 दिवस केला नाही, 8 दिवसांनी सगळा एकदम करत बसावं लागणार आणि मग किती त्रास होणार. म्हणून तुम्हाला ठरवून दिलेल्या कालामध्ये तुम्ही ठरवलेलं काम केलं पाहिजे. थोडक्यात 10वीचा अभ्यास करायचा आहे, अजून मार्च महिना लांब आहे, कशाला अभ्यास करा आत्तापासनं असं म्हणून चालणार नाही. थोडंफार सगळं सुरू करावं लागेल. मग ह्यालाच म्हणायचं डेझिग्नेटेड पिरियड ऑफ टाईम. Often these goals may act like stepping stones to help meet broader goals that further define a career. आता ऑफर म्हणजे बहुधा काय होतं माहिती आहे का? ही जी ध्येय असतात ना, ती आपल्या आयुष्यात येणाऱ्या ज्या पायऱ्या आहेत, म्हणजे कसं मैलाचा दगड असं म्हणतात बघा. स्टेपिंग स्टोन म्हणजे मैलाचा दगड. तर आपला जो मदत करतात आपल्या आयुष्यात येणाऱ्या पायऱ्यांना, आपला जो विषय आहे, आपली जी घटना आहे आपल्या आयुष्यात घडणारी, ती ब्रॉडर म्हणजे काय माहिती आहे का? विस्तृत होण्यासाठी आपल्याला मदत करतात. ॲज स्टुडंट्स वी कांट बिकम अ प्रेसिडेंट, अ प्राईम मिनिस्टर, बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर. एक विद्यार्थी म्हणून आपण तसं प्रेसिडेंट नाही होऊ शकत, प्राईम मिनिस्टर नाही होऊ शकत. म्हणजे आपल्याला ध्येय करायचं आहे, बरोबर आहे. म्हणजे एखादा म्हणायला लागला मला अवकाशातच फिरून यायचं आहे, आत्ता नाही चालणार. आता प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपती, प्राईम मिनिस्टर, पंतप्रधान. बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर. पण हे बघा, आपल्या आयुष्यात आपण पोचूच शकणार नाही असं होईल का? पोचू शकतो आपण. अब्दुल कलामांचं तुम्ही जर वाचलं अग्निपंख ही कादंबरी, तर तुमच्या आयुष्यात लक्षात येईल की अगदी खालच्या लेवलचं आपलं आयुष्य असून सुद्धा आपण आकाशापर्यंत पोचू शकतो. म्हणजे अगदी आपल्याला पोचायचं असेल तर अशक्य असं गोष्ट कोणतीही नसते. शक्य करू शकतो, फक्त आपल्याकडं ध्येय आणि चिकाटी पाहिजे. अचिवेबल म्हणजे काय? तर साध्य करता येण्याजोगे. सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डेझिग्नेटेड पिरियड ऑफ टाईम. तर ध्येय ठरवणं
जे असतं ते आपण वेळेत पूर्ण केलं पाहिजे. ऑफन दीज गोल्स मे ॲक्ट लाईक स्टेपिंग स्टोन्स टू हेल्प मीट ब्रॉडर गोल्स दॅट फर्दर डिफाईन अ करिअर. हे जी ध्येय असतात ती आपल्याला मैलाचा दगड ठरतात, जी आपल्याला विस्तृत प्रमाणात आपल्या ध्येयामध्ये निश्चितच मदत करतात. ॲज स्टुडंट्स, एक विद्यार्थी म्हणून वी कांट बिकम अ प्रेसिडेंट, अ प्राईम मिनिस्टर, बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर. आपण काय पंतप्रधान त्यानंतर राष्ट्रपती नाही होऊ शकत, पण आपण त्या उंचीपर्यंत भविष्यात नक्कीच पोहोचू शकतो. नेक्स्ट, रिअलिस्टिक, वास्तववादी. रिअलिस्टिक, वास्तववादी. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट ऑर एरिया ऑफ एक्सपर्टाईज. महत्त्वाचं काय असतं तर तुम्ही ध्येय जे आहे ते एकमेकांचं जे कौशल्य आहे, म्हणजे आता समजा चालू कौशल्य तुमच्यामध्ये काय आहे, तुम्ही कोणत्या भागात निपुण आहात. म्हणजे निपुण म्हणजे काय माहिती आहे का, एक्सपर्टाईज म्हणजे निपुण. आता निपुण म्हणजे असं की समजा एखाद्याला आवड आहे कॉम्प्युटरची. आता कॉम्प्युटरची जर तुम्हाला आवड असेल आणि त्यात तुम्ही वेगवेगळं काही शिकत असाल, गेम सोडून, पबजी भरपूर भारी खेळते पण चालता येत नाही धड रस्त्यानं, असं नाही, गेम सोडून तुम्ही छान छान काही खेळत असाल, ते करत असाल त्याच्यामध्ये, म्हणजे समजा तुम्ही वेगवेगळे ॲप्स तयार करण्याचा प्रयत्न करताय, हे अशा आवड आहे तुम्हाला, ब्लॉग तयार करताय, अशा आवड आहे तुम्हाला, तर हे जे आहे ना हे तुम्हाला पुढं फायद्याचं ठरणार आहे जर तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करत असाल तर. आणि त्यात जर तुम्ही निपुण असाल तर तुम्ही ते करिअर केलं पाहिजे. एखाद्याला खेळाची आवड आहे त्यांनी खेळाचं करिअर केलं पाहिजे. असं तुम्ही वेगवेगळं म्हणजे जे कौशल्य आहे ज्यात निपुण आहात त्यात तुम्ही करिअर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बिल्डिंग एक्सपर्टाईज टेक्स टाईम, सो एक्सपेक्टिंग टू बिकम ॲन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम इज अनरिअलिस्टिक. तर आता एक्सपर्टाईज म्हणजे काय, थोडक्यात पारंगत. एक्सपर्टाईज म्हणजे निपुण, पारंगत. तर आता बिल्डिंग एक्सपर्टाईज टेक्स टाईम, बरोबर आहे, म्हणजे जे तज्ज्ञ असतात त्यांना हे जे गोष्टी असतात त्या करायला वेळ लागतो. सो एक्सपेक्टिंग टू बिकम ॲन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम इज अनरिअलिस्टिक. एखाद्या गोष्टीत मला तज्ज्ञ लवकरात लवकर व्हायचं आहे, कमी कालावधीत व्हायचं आहे, हे अवास्तवता आहे. म्हणजे काय, अनरिअलिस्टिक म्हणजे अवास्तवता. वरचा जो रिअलिस्टिक आहे त्याचा अँटोनिमस अनरिअलिस्टिक, आणि रिअलिस्टिक म्हणजे वास्तवता. बिईंग म्हणजे काय, असणे. अ शॉर्ट अमाऊंट म्हणजे कमी कालावधी. शॉर्ट अमाऊंट ही फ्रेज आहे. कमी कालावधीत जर तुम्हाला तज्ज्ञ व्हायचं असेल तर शक्य नाही, कारण जेवढा म्हणून सराव जास्त तेवढं तुम्ही तज्ज्ञ जास्त होणार. थोडक्यात तुम्ही कोणतंही काम करताना, गणितच सोडवताना साधं घ्या, तुम्हाला गणित तज्ज्ञ व्हायचं आहे, मॅथ जिनियस व्हायचं आहे तर तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सरावानं माणसाला परिपूर्णत्व येतं असं म्हणतात ते ह्यामुळंच. बघा पुढं, बीइंग रिअलिस्टिक विल मेक इट इझी टू बी सक्सेसफुल ॲट अटेनिंग गोल्स. म्हणजे वास्तवतावादी जर तुम्ही असाल आणि यशस्वी व्हायचं असेल, ध्येय साध्य करायचं असेल तर तुम्ही वास्तवतावादी असाल तरच होऊ शकेल. अटेनिंग मिळवणे, प्राप्त करणे, अटेनिंग साध्य करणे, अचिव्हिंगचा सक्का भाऊ अटेनिंग साध्य करणे, असा त्याचा अर्थ आहे. डिफेन्सिव्ह बचावात्मक, डिफेन्सिव्ह बचावात्मक. ॲग्रेसिव्ह आक्रमक, ॲग्रेसिव्ह आक्रमक. आणि लॅक म्हणजे काय, कमतरता, लॅक कमतरता. रिअलिझम वास्तवता. आता अर्थ सांगते तुम्हाला. बीइंग रिअलिस्टिक विल मेक इट इझी टू बी सक्सेसफुल ॲट अटेनिंग गोल्स. तुम्ही जर समजा वास्तवतावादी असाल तरच तुम्ही यशाच्या दिशेने, ध्येयाच्या दिशेने यश मिळवण्याकरता योग्य असू शकता, सहज ध्येय प्राप्त करू शकता. इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट ॲग्रेसिव्ह द गोल्स परहॅप्स लॅक्स रिअलिझम. जर तुम्ही समजा बचावात्मक गोष्टी करत नसाल, आक्रमक असे नसाल तर तुम्ही कदाचित ही वास्तवता जी आहे त्याची कमतरता जर तुमच्याकडं असेल तर ध्येय साध्य करणं अवघड आहे. वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड अँड मस्ट हॅव द ॲबिलिटी टू अधर टू दॅट पिक्चर.
म्हणजे काय तर आपल्याकडं स्पष्ट असं चित्र आपल्या मनात दिसलं पाहिजे. आणि आपली जी क्षमता आहे ती क्षमता जी आहे ती अधर म्हणजे बांधणी, बाइंडचा सक्का भाऊ, बांधणी, अधर, बांधणी. म्हणजे काय तर एक्सपेक्टिंग टू बिकम एक्सपेक्ट इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम. म्हणजे थोडक्यात एखादी गोष्ट जी क्षमता आहे आपल्याकडं जी करण्याची ती क्षमता आपल्या मनात पूर्ण पाहिजे. म्हणजे थोडक्यात आपल्या भाषेत सांगायचं तर मला चित्रकार व्हायचं आहे आणि मला 2 रेषा सरळ मारता येत नाहीत. शक्य आहे का ते चित्र काढणं? नाही. मग चित्रकार व्हायचं असेल तर काय आलं पाहिजे? छान छान तुम्हाला चित्र काढता आली पाहिजेत. मग आता एखादा चिमणी काढायला गेला आणि त्याचा कोंबडा होऊन बसला तर लोक त्याला काही कौतुक करणार नाहीत. तसं इथं तुम्ही जे काही चित्र काढाल किंवा कुठलंही करिअर छान खेळत असाल तर तुमची ती क्षमता पाहिजे आणि तरच तुम्ही ते चित्र तुम्ही मनात तुमचं करिअर म्हणून तुमचं ध्येय म्हणून धरू शकता. टाईम बाउंड, कालमर्यादित. टाईम बाउंड, कालमर्यादित. एस्टॅब्लिश टाईम पॅरामीटर्स अराउंड इच गोल ॲज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. तर एस्टॅब्लिश म्हणजे काय? निश्चित करणे. जे मापदंड असतात ना ते निश्चित केले पाहिजेत. आपलं प्रत्येक ध्येय ठरवताना लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आपलं प्रत्येक ध्येय ठरवताना लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि अकाउंटेबिलिटी जबाबदारीची जाणीव. जबाबदारीची जाणीव. आपल्याला जबाबदारीची जाणीवसुद्धा पाहिजे. अदरवाईज काय होईल? आपण जर जबाबदारीची जाणीव नसेल तर आपण ध्येयावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. आता वजनच उतरवायचं असेल तर तुम्हाला माहीत आहे आपल्याला कसं काय काय करावं लागतं. बट विदाऊट कॉन्स्टंट टाईम बाउंड ॲक्शन इट नेव्हर बिकम्स अ रिॲलिटी. पण आता कन्सिस्टंट असा त्याचा उच्चार आहे. कन्सिस्टंट म्हणजे स्टेडी. सातत्यपूर्णपणे जर तुम्ही कालमर्यादा ठेवली नाही आणि कृती केली नाही तर ते प्रत्यक्षात होऊ शकणार नाही. म्हणजे काय? वजन उतरवायचं आहे आणि नुसतंच भरपूर खातोय, टी व्ही बघत बसतोय, मोबाईल घेऊन बसतोय, शक्य नाही. त्याला जर वजन उतरवायचं असेल तर त्याला सकाळी उठून सूर्यनमस्कार घालावे लागतील, पळायला जावं लागेल, फिरायला जावं लागेल, खाणं कमी करावं लागेल. आणि मी नुसतंच ध्येय ठरवलं आहे माझं वजन कमी करायचं आहे तर होणार नाही. इट मे बी एक्सरसाइज, कदाचित व्यायाम करावा लागेल, डायट, आहार अँड स्ट्रेस फ्री थॉट्स. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही तणावमुक्त असे विचार मनात आणले पाहिजेत. आणि तुम्ही खात नाही, पीत नाही, व्यायाम करताय पण तणावमुक्त विचार आहेत तरी तुमचं वजन वाढू शकतं. त्यामुळं तणाव आयुष्यात कमी ठेवला पाहिजे. ताण नाही घ्यायचा कुठल्या गोष्टीचा. इट मे बी एक्सरसाइज, डाएट, स्ट्रेस फ्री थॉट्स. कदाचित तुम्हाला व्यायाम, आहार आणि तणावमुक्त विचार करावे लागतील. ऑल दीज हॅव टू बी प्रॅक्टिस्ड अँड इम्प्लिमेंटेड विदाऊट हेजिटेशन, डाऊट ऑर इनडिफरन्स. हे सगळं ह्याची अंमलबजावणी, अंमलबजावणी विदाऊट हेजिटेशन, अजिबात द्विधा मनस्थिती न करता. हेजिटेशन द्विधा मनस्थिती, डाऊट संशय, इनडिफरन्स बेपर्वा. बेपर्वा म्हणजे काय माहिती आहे का? उदासीनता. उद्या काय व्हायचंय ते मला नाही फरक पडत असं बऱ्याच जणांना वाटत असतं आयुष्यात. तर त्याला म्हणायचं इनडिफरन्स. मी नाही घाबरत. पण ही जी उदासीनता, एखाद्या गोष्टीबद्दलची बेपर्वाई असते ती तुम्हाला यशाकडे नेणार नाही. बट विदिन अ डेडलाईन. म्हणजे काय माहिती आहे का? डेडलाईन म्हणजे एखाद्या गोष्टीची ठरवून दिलेली वेळ. डेडलाईन ठरवलेल्या मुदतीत. विदिन अ डेडलाईन ही फ्रेज आहे. ठरवलेल्या मुदतीत असा त्याचा अर्थ आहे. परत बघा हे वाक्याचा अर्थ. तर ऑल दीज हॅव टू बी प्रॅक्टिस्ड अँड इम्प्लिमेंटेड विदाऊट हेजिटेशन, डाऊट ऑर इनडिफरन्स बट विदिन अ डेडलाईन.
तुम्हाला सगळं म्हणजे बरोबर आहे, सराव करायचा आहे, सगळ्यासाठी तुम्ही वजन उतरवायचं ठरवलं आहे, सराव केला पाहिजे. तुम्ही अंमलात आणलं पाहिजे. काय काय गोष्टी न कचरता, द्विधा मनस्थिती न ठेवता, न संशय घेता, बेपर्वाई न करता तुम्ही ठरवून दिलेल्या वेळेत काटेकोरपणे सगळ्या गोष्टी करून यशाकडं गेलं पाहिजे. इथं वजनाचा मुद्दा दिलेला असला तरी तुम्ही तुमच्या आयुष्यातला मुद्दा जर बघितला तर ठरवून दिलेल्या वेळेत जर तुम्ही ठरवलेलं काम केलं तरच तुम्हाला फायदा होऊ शकतो. विजन्स, विशेष, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. आपली जी विजन्स असतात म्हणजे दूरदृष्टी, त्यामुळं दूरदृष्टी म्हणा, इच्छा म्हणा, हेतू, स्वप्न ही सगळी मौल्यवान असतात. विजन्स म्हणजे काय? दूरदृष्टी. विशेष इच्छा, इंटेन्शन्स हेतू, ड्रीम स्वप्न, सगळं मौल्यवान आहे. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड इनकरेज. इमॅजिनेशन म्हणजे काय माहिती आहे का? कल्पनाशक्ती. आणि स्पार्क ऑफ ही फ्रेज आहे, जागृत होणे. स्पार्क ऑफ जागृत होणे. इनकरेज म्हणजे काय? प्रोत्साहन देणे. आपल्याला निश्चितच ह्या गोष्टींचं प्रोत्साहन मिळतं, कल्पनाशक्ती मिळते. टू डिफाईन वेअर वी वॉन्ट टू रीच. आपल्याला कुठं पोचायचं आहे याचं निश्चित गोष्टी आपल्याला कळू शकतात. इन ऑर्डर टू गेट देअर हाऊ एव्हर वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस. म्हणजे आपल्याला जर एखाद्या ठिकाणी निश्चितपणे ध्येय साध्य करायचं असेल, पोचायचं असेल तर आपण ह्या सगळ्या प्रतिमा अंमलात आणल्या पाहिजेत. डाऊन टू अर्थ अँड प्लॅन टू एक्झिक्यूट आवर स्ट्रॅटजीज. आपण डाऊन टू अर्थ म्हणजे व्यावहारिक, डाऊन टू अर्थ व्यावहारिक राहिलं पाहिजे. डाऊन टू अर्थ ही फ्रेज आहे, व्यावहारिक राहणे असा तिचा अर्थ आहे. स्ट्रॅटर्जीज म्हणजे काय? कृती योजना. स्ट्रॅटर्जीज कृती योजना. एक्झिक्यूट अंमलात आणणे. एक्झिक्यूट अंमलात आणणे. आपण सगळ्या गोष्टी अंमलात आणल्या पाहिजेत. त्यानंतर आपण विचार केला पाहिजे की व्यावहारिक कसं राहता येईल. आणि त्यानंतर हे सगळं आपण जेव्हा अंमलात आणू तेव्हाच ते सगळं यश तुम्हाला मिळेल. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट्स. आपण जी दर्जा आहे, गुणवत्ता आहे, क्वालिटी, आणि क्वांटिटी म्हणजे प्रमाण. पुट फोर्थ फ्रेज आहे, पुढे जाणे. पुट फोर्थ पुढे जाणे. एनकरेज म्हणजे काय माहिती आहे का? प्रोत्साहन. एनकरेज प्रोत्साहन. आपल्याला पुढं जाण्यासाठी, प्रोत्साहन मिळण्यासाठी दर्जा, गुणवत्ता, त्याचं प्रमाण हे आपल्याला साध्य केलं पाहिजे, ठरवलं पाहिजे. डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट्स. आणि त्याचा थेट परिणाम आपल्या म्हणजे आपले जो निकाल आहे त्याच्यावर किंवा आपल्या परिणामांवर त्याचा थेट परिणाम घडत असतो. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. जीवन हे एका तुतारीसारखे आहे. ट्रम्पेट, तुतारी. ट्रम्पेट, तुतारी. हे वाक्य बोर्डाला मराठीत करायला पडू शकतं. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. जीवन हे तुतारीसारखे आहे. तुतारी हे एक वाद्य आहे. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. आपण जर त्यात काही घातलंच नाही तर आपल्याला काहीच मिळणार नाही. म्हणजे काय? तर एखादी गोष्ट करायची असेल आणि तुम्ही काही प्रयत्नच केला नाही तर तुम्हाला काही यशच मिळणार नाही. जर तुम्ही प्रयत्न केला तरच तुम्ही यशाच्या मार्गाला पोचू शकता. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क, फाइंडिंग द राईट footing, precisely mastering the skills and getting to the next place, all depend on how we approach and tackle the problem. Success is a walk in the dark म्हणजे काय? तर यश ही अंधारातली पाऊलवाट आहे. यश ही अंधारातली पाऊलवाट आहे. फाइंडिंग द राईट फुटिंग म्हणजे तुम्ही योग्य ठिकाणी योग्य ठिकाणी पाऊल निवडलं म्हणजे काय? फाइंडिंग द राईट फुटिंगचा मराठीत अर्थ योग्य पाऊल निवडणे. आता योग्य पाऊल निवडणे म्हणजे पावलाचा इथं असा संबंध नाही. डायरेक्टली पाऊल म्हणजे काय? तर तुम्ही योग्य दिशा निवडली, चांगल्या मार्गानं गेला, यशाच्या मार्गानं गेला. तुम्हाला आवडतंय त्याच मार्गावर तुम्ही पाऊल ठेवलं. घरचे म्हणतात म्हणून डॉक्टर होतंय आणि नंतर मग 10 वेळा अभ्यास करत बसून नापासच होते असं नाही. तुम्ही योग्य ठिकाणी राईट फुटिंग ठेवलं पाहिजे.
प्रिसाइजली मास्टरिंग म्हणजे तुम्ही काय नक्की निपुण असलं पाहिजे, स्किल असलं पाहिजे. मास्टर म्हणजे स्किल. अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम. आणि मग आपण त्या ज्या गोष्टी आहेत आपल्या आयुष्यात पुढे येणाऱ्या, नेक्स्ट म्हणजे पुढे येणाऱ्या, तर त्यांना आपण सामोरं जाऊ शकतो. ॲप्रोच म्हणजे सामोरं जाणे, ते आपण छान हाताळू शकतो. टॅकल हाताळणे. टॅकल म्हणजे हाताळणे. अनेक अडचणींना आपण सामोरे जाऊ शकतो. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर टू वेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ आवर नेक्स्ट स्टेप. आणि सगळ्यात महत्त्वाचं उत्कृष्ट असं काय, तर आपण जे काही पाऊल ठेवू, पुढं पाऊल टाकू, पुढचं पाऊल, तर ते आपलं योग्य पायरी असली पाहिजे. When we take the next step, it should support and hold us without a crack. आणि अशा प्रकारे सगळा विचार करून सारासार निर्णय घेऊन कौशल्यात निपुण असणाऱ्या गोष्टीकडेच आपण भाग घेऊन किंवा तसलंच करिअर करून जर पुढं गेलो तर विदाऊट अ क्रॅक, न डगमगता भक्कमपणे आपण पुढचं पाऊल टाकू शकतो. न डगमगता, न घाबरता, न अपयश प्राप्त करता आपण पुढं जाऊ शकतो. इफ यू लाईक माय चॅनल अँड माय व्हिडिओज, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. अँड डोंट फॉरगेट टू प्रेस द बेल आयकॉन.